मनात जिद्द, डोळ्यात स्वप्न आणि ओठांवर आशा, अशा भावनिक वातावरणात दिव्यांग हनुमंत मोरे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या। मनात जिद्द, डोळ्यात स्वप्न आणि ओठांवर आशा, अशा भावनिक वातावरणात दिव्यांग हनुमंत मोरे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या। उपमहापौर कार्यालयात आलेल्या हनुमंत मोरे यांनी अत्यंत भावनिक शब्दात आपली परिस्थिती मांडली। मला फक्त शिकायचं आहे, पुढं जायचं आहे, पण श्रवणयंत्र नसल्यामुळं अभ्यास करताना खूप अडचणी येतात, असं सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले। शिक्षणाची तीव्र इच्छा असूनही आर्थिक अडचणींमुळं आवश्यक श्रवणयंत्र घेता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। तसंच दिव्यांग योजनेअंतर्गत दिलेला प्रस्ताव अनेक दिवसांपासून रखडलेला असल्याचं त्यांनी सांगितलं। या योजनेचा लाभ मिळाल्यास आपल्या शिक्षणाला आणि कुटुंबाला मोठा आधार मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। हनुमंत मोरे यांच्या भावना ऐकून उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी तात्काळ संवेदनशील निर्णय घेतला। त्यांनी कोणतीही औपचारिकता न ठेवता स्वतः पुढाकार घेत हनुमंत मोरे यांना श्रवणयंत्र उपलब्ध करून दिलं। त्यांच्या या कृतीमुळं कार्यालयातील वातावरण भारावून गेलं। श्रवणयंत्र स्वीकारताना हनुमंत मोरे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते। आता मी नीट ऐकू शकतो, नीट शिकू शकतो, असे भावनिक शब्द त्यांनी व्यक्त केले। तसंच योजनेचा प्रस्ताव तातडीनं निकाली काढण्यासाठी संबंधित विभागाला निर्देश देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली। दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ देणार नाही, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देणं ही आपली जबाबदारी आहे, असं उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी स्पष्ट केलं। स्वतः उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी तात्काळ बाहेरून श्रवणयंत्र घेऊन त्या दिव्यांग बांधवाला अभ्यासासाठी देऊ केलं। यावेळी हनुमंत मोरे यांनी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कार्याबद्दल स्वागतपर गीत सादर केलं। आपल्या भावना गीतातून व्यक्त करत त्यांनी आभार मानले। स्वागतम है आपका, आगतम है आपका, स्वागतम है आपका, आगतम है आपका, स्वागतम है आपका, आगतम है आपका, जिससे मन के फूल हम गोच मन है आपका, स्वागतम है आपका, आगतम है आपका, आप यहाँ फिर बहार आ गई, आप यहाँ फिर बहार आ गई, खिल उठी कली कली बाग बाप छा गई, खिल उठी कली कली बाग बाप छा गई, बागबाज मन के हम दिल सिता है आपका, बागबाज मन के हम दिल सिता है आपका, स्वागतम है आपका, आगतम है आपका। हा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी ठरला। उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या या संवेदनशील आणि तात्काळ कृतीमुळं एका दिव्यांग विद्यार्थ्याच्या आयुष्यात नवी आशा निर्माण झाली असून त्यांच्या शिक्षणाच्या वाटचालीला नवं बळ मिळालं आहे।